Today we are going to discuss appreciation of the second poem Indian Weavers by Sarojini Naidu. ॲप्रिशिएशन हा प्रश्न 4 गुणांसाठी प्रश्न क्रमांक 3B मध्ये विचारला जाईल. Let us start appreciation of Indian weavers. From the exam point of view, poetry and appreciation will be asked in section number 2, question number 3B appreciation. And the question will be like this: read the extract and write as per instructions 4 mark. बोर्ड परीक्षेमध्ये किंवा इयत्ता 11वी-12वी परीक्षेमध्ये ॲप्रिशिएशन हा प्रश्न क्रमांक 3B याच्यामध्ये विचारला जाईल आणि या प्रश्नाचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. 1. राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. एक्झाममध्ये जी कविता तुम्हाला दिलेली आहे त्याचं ॲप्रिशिएशन करा असा सरळ प्रश्न असेल. किंवा राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण करा आणि या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला 4 गुणांसाठी हा प्रश्न लिहावा लागेल. पॉईंट आहेत अबाउट द पोयम, पोएट आणि टायटल, कवी, कविता आणि शीर्षकाविषयी, थीम, मध्यवर्ती कल्पना, पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज आणि स्टाईल, अलंकार, भाषा आणि शैली, स्पेशल फीचर्स, टोन अँड टाईप. या कवितेची खास वैशिष्ट्य, टोन आणि पद्धती, व्हॅल्यूज अँड मेसेज, कवितेमधील संदेश, युअर ओपिनियन अबाउट द पोयम, कवितेविषयी तुमचं मत. या पॉईंटच्या आधारे आपल्याला उत्तर तयार करावं लागेल. विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की ॲप्रिशिएशनचे जेवढे व्हिडिओज असतील त्याच्या एक सेपरेट नोट्स तयार करून ठेवाव्यात, जेणेकरून परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला त्या व्यवस्थित लिहिता येतील. ॲप्रिसिएशन ऑफ इंडियन वीवर. टायटल इंडियन वीवर. अबाउट पोएट अँड ऑफ द पोयम. Sarojini Naidu was a great patriot, politician, speaker, poet, and one of the most famous idols of 20th century. Her birthday is celebrated as Women's Day. She is known as the Nightingale of India, which means भारतीय कोकिला. कवीविषयी आपल्याला असं सांगितलेलं आहे, सरोजिनी नायडू या एक महान देशभक्त, राजकारणी, वक्त्या, कवी आणि 20व्या शतकातील प्रसिद्ध अशा व्यक्ती होत्या. त्यांचा जन्म, वाढदिवस हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया, भारतीय कोकिळा म्हणून ओळखले जाते. कवितेविषयी आपण थोडक्यात माहिती देऊया. सेकंड पॉईंट आहे त्यातला, इंडियन वीवर इज अ शॉर्ट पोयम बट इट हॅज अ डीप सेन्स ऑफ ह्युमन लाईफ. इंडियन वीवर ही एक छोटी कविता आहे, परंतु मानवी जीवनाचा खोल अर्थ याच्यामध्ये सांगितलेला आहे. द पोयम हॅज अ सिम्बॉलिक अँड स्पिरिच्युअल मिनिंग्स. या कवितेमध्ये प्रतिकात्मक आणि आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे. इट इज एक्सप्रेस्ड थ्रू द इंडियन वीवर्स. आणि ही कविता आपला संदेश भारतीय विणकरांच्या माध्यमातून मांडते. द ॲक्ट ऑफ विविंग डिफरंट क्लॉथ्स. या कवितेमध्ये भारतीय विणकर वेगवेगळ्या पद्धतीचे कापड विणताना दिसतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या कापड विणण्याच्या पद्धतीवरनं मानवी जीवनाचं मूल्य अर्थ सांगण्यात आलेला आहे. इट कन्वेज द जर्नी फ्रॉम क्रॅडल टू ग्रेव्ह. या कवितेच्या माध्यमातून माणसाचा जन्म ते मृत्यू इथपर्यंतचा प्रवास सांगितलेला आहे. थ्रू च्यामधून द यूज ऑफ कलर्स अँड द स्टेजेस ऑफ अ डे. वेगवेगळ्या रंगाच्या साह्यानं आणि जीवनातील टप्प्याच्या साह्यानं माणसाचा जन्म, मृत्यू हा प्रवास कवीने इंडियन वीवर्समधून उलगडून दाखवलेला आहे. द पोयम इज अबाउट 3 टाईप्स ऑफ क्लॉथ दॅट द वीवर्स वेव ॲट 3 पर्टिक्युलर टाईम ऑफ अ डे. ही कविता भारतीय विणकरांची आहे आणि दिवसातील विशिष्ट 3 वेळेला ते कापड विणताना दाखवलेले आहेत. ईच स्टॅन्झा ऑफ द पोयम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. या कवितेमध्ये 3 पद्य आहेत, 3 स्टांजा आहेत आणि प्रत्येक स्टांजा हा दिवसातील एक प्रहर दाखवतो. त्याचप्रमाणे
मानवी जीवनातील 3 टप्पे दाखवलेले आहेत. द इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ, बर्थ दॅट इज चाइल्डहूड, ॲडल्टहूड दॅट इज यंग अँड डेथ दॅट इज ओल्ड. जन्म बालपण, ॲडल्टहूड किशोरावस्था तारुण्यपण, डेथ मृत्यू ओल्ड म्हातारपण. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांनी वापरले रंग हे अत्यंत सूचक आहेत, कारण तो प्रत्येक रंग विणकराची मनस्थिती दाखवणारा आहे. पुढील मुद्दा आहे थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. The theme of the poem is about spiritual implication. या कवितेची मध्यवर्ती कल्पना ही आध्यात्मिक गोष्टीशी निगडीत आहे. The theme of spiritual implication is portrayed through a metaphorical symbols which carries eternal truth of human existence. आता इथे स्पिरिच्युअल इम्प्लिकेशन याचा अर्थ आध्यात्मिक गोष्ट, आणि या कवितेमधली जी आध्यात्मिक अस्तित्वाची गोष्ट आहे ही कवीने विणकर आणि त्यानं विणलेले कापड यांच्या प्रतीकाद्वारे दाखवलेली आहे. या कवितेमधनं कवीला काय सांगायचं आहे? एटर्नल ट्रूथ ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स, मानवी जीवनाचं सत्य की जन्माला आलेला माणूस हा शेवटी मरतो, या आध्यात्मिक गोष्टीकडं कवीनं लक्ष वळवलेलं आहे. द सेंट्रल थीम ऑफ द पोयम एक्सप्रेस थ्रू द विविंग ॲक्ट ऑफ विवर्स. आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना जी आपण स्पिरिच्युअल इम्प्लिकेशन म्हणतोय, आध्यात्मिक अस्तित्व गोष्ट म्हणतोय, ती कवीनं विणकराच्या विणण्यावरून सांगितलेली आहे. दे वेव ॲट 3 स्पेसिफिक टाईम्स ऑफ द डे. हे विणकर दिवसातल्या 3 विशिष्ट वेळेला विणकाम करतात, विच आर सिम्बॉलिक, आणि त्यांचं विणणं हे प्रतिकात्मक आहे. ऑफ द 3 स्टेजेस ऑफ पर्सन्स लाईफ. दिवसातील 3 वेळेला विणणं हे माणसाच्या आयुष्यातील 3 महत्त्वाचे टप्पे आहेत, असं प्रतिकात्मक वर्णन याच्यामध्ये आपल्याला आढळतं. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम रिमार्क दॅट all human beings who are born on the earth rise up, feel their joy, sorrows and finally have to die one day. सेंट्रल आयडिया म्हणजेच कवितेमधली मध्यवर्ती कल्पना, कवीनं मांडलेला मुख्य मुद्दा. या कवितेमध्ये मध्यवर्ती कल्पनेत असं म्हटलेलं आहे की या पृथ्वीवरती जन्मलेले जे लोक आहेत ते जन्मतात, वाढतात, सुखदुःख शेअर करतात आणि शेवटी एक दिवस मरणार आहेत, हे सत्य या कवितेमधनं दाखवलेलं आहे. कवी सांगतो की प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, मग तो श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, मृत्यू हा प्रत्येकाला समान आहे. एव्हरीवन शुड बी बिअरिंग इन माइंड, प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे दॅट डेथ मॅक्स इक्वल, मृत्यू हा समान आहे, मग तो श्रीमंत असू दे किंवा गरीब. इट्स अ नेचर्स एटर्नल लॉ, हा निसर्गाचा नियम आहे. अँड द लाईफ ऑफ ह्युमन बीइंग्स इज अ फ्रॅजिल, आणि मानवी जीवन हे क्षणभंगूर आहे, मृत्यू हा सत्य आहे. इट इज कम्प्लिटली इन्स्टेबल अँड वर्नरेबल, आपलं आयुष्य हे अस्थिर आहे, इन्स्टेबल अस्थिर आहे, आणि वल्नरेबल हे दुबळं आहे, अशक्त आहे. द ह्युमन लाईफ फील्स विथ हॅपीनेस, एन्जॉयमेंट, एक्साइटमेंट अँड सॅडनेस, मानवी जीवन हे भरलेलं आहे आनंद, मौज, उत्साह आणि दुःख. म्हणजे मानवी जीवन याचं शाश्वत सत्य हेच आहे की ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू हा होणार आहे. या कवितेमध्ये जन्म, आनंद, यूथ किंवा मॅरेज हा उत्साह, आणि ओल्ड एज, डेथ हा सॅडनेसचं प्रतीक दाखवलेलं आहे. ॲप्रिशिएशनमधील पुढचा मुद्दा आहे पोएटिक डिव्हायसेस. या पोएटिक डिव्हायसेसमध्ये अपेक्षित काय आहे की कवीनं या कवितेमध्ये कोणकोणत्या अलंकारांचा वापर केलेला आहे, यावरून आपल्याला त्या कवितेचे रसग्रहण करता येते. द पोएटिक डिव्हायसेस ऑफ सिमिली, सिम्बॉलिझम, मेटॅफर अँड इमेजरी हॅव बीन यूज्ड हिअर बाय द पोएटेस. या प्रस्तुत कवितेमध्ये उपमा अलंकार, सिम्बॉलिझम प्रतिकात्मक अलंकार, मेटॅफर रूपक अलंकार, इमेजरी प्रतिमा अलंकार हे कवयित्रीने प्रामुख्याने वापरलेले दिसतात. ऑलमोस्ट ऑल द लाईन्स एक्झिबिट्स ॲलिटरेशन
या कवितेतील बहुतांश ओळी ह्या अनुप्रास अलंकाराच्या आहेत. उदाहरणार्थ, वीवर्स विविंग गारमेंट गे, विंग वाईल्ड प्लम्स पिकॉक पर्पल, सॉलेम स्टील व्हाईट व्हाईट एक्सेट्रा या ओळीवरून त्याच साऊंड किंवा लेटरचा पुनरुच्चार झालेला दिसतो. इट्स रायमिंग स्कीम इज ए ए बी बी. या कवितेमध्ये यमक अलंकाराची लय ही ए ए बी बी अशी आहे. द पोएम हॅज 6 रायमिंग कपलेट्स. या कवितेमध्ये 6 यमक अलंकाराच्या जोड्या आहेत. द पेयर्स ऑफ एंड राइम्स इन द पोएम आर डे, गे, वाइल्ड, चाइल्ड, नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन, स्टील, चिल, क्लाउड अँड श्राउड. अशा पद्धतीनं यमक अलंकाराच्या जोड्या आहेत. पोएटिक डिव्हायसेसमध्ये आपल्याला लिहिणं हेच अपेक्षित असतं की कोणकोणत्या प्रकारचे अलंकार प्रामुख्यानं कवितेमध्ये हायलाईट केलेले आहेत. विद्यार्थ्यांनं याच्यामध्ये राईम स्कीम कोणती वापरलेली आहे आणि कपलेट्स दोहे कसे आहेत याच्याबद्दलसुद्धा लिहायला हवं आहे. ॲप्रिसिएशनमध्ये पुढे आहे लँग्वेज अँड स्टाईल. या प्रस्तुत कवितेमध्ये कवीची अशी काही स्पेशल भाषा पद्धती आहे का किंवा शैली आहे का याच्याबद्दल आपण लिहिणं अपेक्षित आहे. द लँग्वेज टेक्स्चर ऑफ द पोयम इज अ सिम्पल येट प्रोफाऊंड. या कवितेमध्ये वापरण्यात आलेली भाषा ही अत्यंत सोपी आहे पण प्रोफाऊंड आहे. प्रोफाऊंड याचा अर्थ गहन किंवा विचार करायला लावणारी आहे. द पोयम ॲपियर्स रॅदर सिम्पल इन अ लिटरल सेन्स बट देर आर सटल एक्सप्रेशन्स. ही कविता अर्थाने समजायला फारच सोपी आहे परंतु या कवितेमधले भाव हे सटल याचा अर्थ न समजणारे, खोल विचार करायला लावणारे आहेत. दिस पोयम रिफ्लेक्ट्स नायडूज डीपली स्पिरिच्युअल अँड फिलॉसॉफिकल माइंडसेट. या कवितेमधून जी भाषा वापरण्यात आलेली आहे याच्या माध्यमातून सरोजिनी नायडू यांची आध्यात्मिकता व तत्त्वज्ञानाची मानसिकता याचं स्पष्टीकरण होतं. म्हणजे सरोजिनी नायडू यांनी या कवितेमधून आपल्या आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानाच्या मानसिकतेबद्दल विचारधारा ही मांडलेली आहे. हर सिम्पलिसिटी अँड स्ट्रेंथ ऑफ स्पिरिच्युअल थॉट्स कुड बी सीन बिटवीन द लाईन्स ऑफ इंडियन विवर्स. कवयित्रीच्या वाक्यातील साधेपणा आणि आध्यात्मिक विचारांची ताकद या कवितेमधून दिसते. इट माइट हॅव सिम्बॉलिक मिनिंग. इंडियन वीवर ही कविता प्रतिकात्मक आहे. इट इज अ मेट्रिकल शॉर्ट पोयम. ही एक छोटी कविता आहे. इट हॅज 3 स्टँजाज ऑफ 4 लाईन ईच. यात प्रत्येकी 4 ओळींचे 3 पद्य आहेत. कवितेची रचना कशी आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. द स्टँजा पॅटर्न ऑफ द पोयम इज अ क्वाट्रेन. पद्याची जी पद्धत आहे ती पद्धत 4 ओळींची आहे. द फर्स्ट 2 लाईन ऑफ ईच क्वाट्रेन हॅज अ क्वेश्चन विच इज आस्क्ड बाय पोएट और स्पीकर अँड द लास्ट 2 लाईन्स ऑफ ईच क्वाट्रेन आर ॲन्सर टू द क्वेश्चन. या कवितेची जी पद्धत आहे या कवितेच्या पहिल्या 2 ओळीमध्ये वाचकांच्या समोर प्रश्न हे कवीने किंवा स्पीकरने मांडलेले आहेत आणि नंतरच्या 2 ओळी त्या प्रश्नाला विणकरानं दिलेलं उत्तर आहे. इट क्रिएट्स अ रिदम अँड म्युझिकल इफेक्ट ऑन रीडर. आणि अशा प्रश्नोत्तराच्या कवितेमुळे वाचकांच्या मनावरती एक परिणाम होतो. तो परिणाम म्हणजे लय आणि संगीतमय प्रभाव होय. विद्यार्थ्यांनी थोडक्यात लँग्वेज आणि स्टाईलमध्ये कोणत्या प्रकारचं ते पद्य आहे, पद्यामध्ये किती ओळी आहेत आणि भाषेबद्दल याच्यामध्ये टिप्पणी करणं आवश्यक आहे. पुढचा पॉईंट आहे मेसेज, व्हॅल्यूज अँड मॉरल्स. या कवितेमधून देण्यात आलेला संदेश, मूल्य आणि नैतिकता याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. या तिन्हीचा अर्थ एक होऊ शकतो. द पोएम गिव्ज अस स्पिरिच्युअल अँड फिलॉसॉफिकल मेसेज ऑफ लाईफ. खऱ्या अर्थानं या कवितेमधून आपल्याला जीवनाचा आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानाचा संदेश मिळतो. आता आध्यात्मिक म्हणजे काय की माणसाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला जन्म, तारुण्यपण आणि मृत्यू ह्या अध्यात्माशी जोडलेल्या आहेत, तशाच त्या तत्त्वज्ञानाशी सुद्धा जोडलेल्या आहेत. म्हणजेच जन्म हा आनंदाचा भाग आहे, यूथ हा उत्साहाचा भाग आहे आणि म्हातारपण हे मृत्यूचा भाव आहे. या गोष्टी आपण आनंदाने स्वीकारल्या पाहिजेत.
Every man and woman who is born finally has to die one day, whether they are the rich or the poor. शेवटी जन्मलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने एक ना एक दिवस मरायचा आहे, मग तो श्रीमंत असू दे किंवा गरीब. आणि मृत्यू हा अंतिम सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. द पोयम रिमाइंडर्स द लॉ ऑफ द नेचर. या कवितेच्या माध्यमातून निसर्गाचा नियम परत आपल्यासमोर मांडलेला आहे. द एटर्नल ट्रूथ ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स ऑन द अर्थ. या पृथ्वीतलावरती मानवाचं अस्तित्व का आहे, जसं त्याचं अस्तित्व आहे तसं त्याचं अस्तित्वसुद्धा नंतरच्या काळामध्ये असणार नाही आहे, हे मूल्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. द पोयम ऑल्सो टीचेस द मॉरल लाईव्स दॅट लाईफ इज सो फ्रॅजिल अँड वल्नरेबल. ही कविता आपल्याला एक नैतिक धडा बोधसुद्धा देते की माणसाचं जीवन हे अत्यंत नाजूक आहे, क्षणभंगूर आहे आणि ते अशक्त आहे. ते आहे त्या परिस्थितीमध्ये आपण स्वीकारलं पाहिजे. पुढचा पॉईंट याच्यामध्ये शेवटचा सांगितलेला आहे, जो पर्सनल रिस्पॉन्स टाईप आहे. वाय यू ऑर आय लाईक द पोयम. तुम्हाला ही कविता का आवडली किंवा मला ही कविता का आवडली. I like the poem for its images and symbol used by poet. या कवितेमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रतिमा, म्हणजे यामधली प्रतिमा कोण आहे तर भारतीय विणकर ही प्रतिमा आहे. आणि सिम्बॉल, त्याच्यामध्ये वापरण्यात आलेले वेगवेगळे सिम्बॉल हे मला फार आवडले. दिस पोएम इज अ बेस्ट थ्रू लाईट ऑन इंडियन फिलॉसॉफी दॅट इज बर्थ, यूथ अँड डेथ आर द अल्टिमेट ट्रूथ ऑफ लाईफ. या कवितेमध्ये भारतीय अध्यात्मानुसार आणि तत्त्वज्ञानानुसार जे मत मांडलेलं आहे ते मत म्हणजे जन्म, तारुण्य आणि मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे, अल्टिमेट ट्रूथ ऑफ लाईफ. ॲप्रिशिएशन या ठिकाणी संपतं. या कवितेकडे बघत असताना विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या कवितेचं लिटरल मिनिंग, शब्दशः अर्थ वेगळा आहे, पण त्याच्या मागे लपलेला जो सिम्बॉलिक अर्थ आहे, प्रतिकात्मक अर्थ आहे, मेटाफॉरिकल अर्थ आहे, पण लक्षात घेऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे परीक्षेला सामोरं जात असताना शब्दशः अर्थाबरोबर त्याच्या मागील मेटाफॉरिकल प्रतिकात्मक अर्थ कोणता आहे याचासुद्धा अभ्यास व्यवस्थित करावा. कारण आपल्याला जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते शाब्दिक मिनिंगऐवजी त्याचा जो असणारा मेटाफॉरिकल अर्थ आहे याच्यावरतीच प्रश्न विचारले जातील. इंडियन वीवर्स या कवितेचे ॲप्रिशिएशन नक्कीच आपल्याला समजलं असेल. हा व्हिडिओ आणि हे एक्सप्लेनेशन आपल्याला कसे वाटले हे कमेंटमध्ये टाकून मला जरूर कळवा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी मुलांच्यापर्यंत जरूर पोचवा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.